नमस्कार, मी राजश्री. सर्वांना गुड मॉर्निंग. आज रक्षाबंधनच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, मला अमोलला राखी वगैरे बांधायची, घरातल्या सर्वांना राखी बांधायची. मी आले माझ्या माहेरी आणि इकडे मी पाट पण ठेवलेले आहे आणि साईडने रांगोळी वगैरे काढलेली आहे. अजून अमोलचं आवरतंय आहे बघा. छान अशी साडी वगैरे घातली आहे. केस ओरले होते त्याच्यामुळे विंचरलेले नाही, फक्त क्लचर लावून घेतलेलं आहे. तर चला आता राखी वगैरे बांधून घेते. तसंच छान असं ताट केलेलं आहे मी. आता अमोलला ओवाळणार आहे. चला, इथे अमोलचं पण आवरलंय आणि मी पण छान अशी साडी वगैरे घातली. आता अमोलला ओवाळते मी. बाप्पाला मामाला बाप्पा इथं बोट ना बाप्पा लाव 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 बस लाव मामाला वरती वरती. अरे बापरे. धर ओवळ ताट धर ताट धर धर ताट ओवळ मामाला सोवळ. तिकडे बघ, इकडे पाय शिव. झालं झालं झालं. चल आपण फोटो काढायचं. त्याच्यानंतर इथे अमोल साक्षी राखी बांधते. ही माझ्या काकांची मुलगी आहे. साक्षीची राखी बांधून झाली आणि तिने लगेच पप्पांना पण राखी बांधली माझ्या. आणि रक्षाबंधनाचं कसं असतं, रक्षाबंधन म्हणजे बहीण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो. हे नातं फक्त रक्ताच्या नात्यापुरते मर्यादित नसून ते कोणते पण नात्याला जपले जाते. त्याच्यामुळे रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. आणि इथे त्याच्यानंतर साक्षीने राखी बांधली. मी पप्पाला पण ओवाळून घेतला आणि इथे माझ्या काकांचा मुलगा आहे त्याला पण ओवाळून घेते. आता साईला ओवाळते मी. आता त्याच्यानंतर रक्षाबंधन हे भाऊ बहिणीचं निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक असतं. बहीण भावाला राखी बांधून त्याच्याप्रती असलेली आपली भावना व्यक्त करते. तर भाऊ तिच्या रक्षणाची शपथ घेत असतो. त्याच्यामुळे रक्षाबंधन हा सण असतो. आणि रक्षाबंधनला आणि हे दोघे भाऊ बहीण आहे त्याच्यामुळे साक्षी साईला राखी बांधते. माझ्या काकांची मुलं आहे आणि सिया पण येऊन बसली आता साई मामाच्या मांडीवरती राखी कशी बांधते ते बघायला. त्याच्यानंतर इथे आले काका माझे. त्याच्यानंतर साक्षी त्यांना ओवाळती, आता राखी वगैरे बांधते. साक्षीने ओवाळलं माझ्या काकांना, म्हणजे तिचे पप्पा येते. त्याच्यानंतर मी पण ओवाळते आता काकांना. ते राखी वगैरे बांधून घेतली आता. त्यांना ओवाळलं आणि ते दुसऱ्या काकांना पण ओवाळून घेते. आणि सिया बघा मध्ये मध्येच येते. तिला बेल्ट लावलेला होता, ती सारखी मध्ये मध्ये येते. त्याच्यानंतर माझे बाबा आहे त्यांना पण मी इथे ओवाळते. बाबांना ओवाळलं आणि इथे माझा चुलत भाऊ राहिलेला होता शुभम, त्याला पण ओवाळते आता मी. तो लेट आला होता त्याच्यामुळे थोडंसं लेटच झालं आहे त्याला ओवाळायला. आता मी त्याला पण ओवाळून घेते. त्याच्यानंतर आम्हाला काढायचे होते थोडेसे फोटो. आता सर्वांना मस्त असं ओवाळलं आणि थोडेसे फोटो वगैरे काढतोय आता आम्ही.